नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विशाखा डेरे, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मी आज आपणास कुटुंब संस्था म्हणजे काय याबाबत माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी मला सामाजिक संस्था जी निर्माण झालेली आहे ती कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे याबाबत सांगायचे आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की ज्या सामाजिक संस्था निर्माण झालेल्या आहे समाजामध्ये त्या विविध प्रकारच्या आहे आणि ह्या विविध प्रकारच्या सामाजिक संस्था निर्माण होण्यामागे असंख्य प्रकारची कारणे आहे. जर मानवाच्या कोणत्याच प्रकारच्या गरजा नसत्या तर कदाचित या सामाजिक संस्थेचं महत्त्वसुद्धा आपण मान्य केलं नसतं. पण आपणा सर्वांना माहीतच आहे की या समाजामध्ये ज्या निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या सामाजिक संस्था आहे, मग ती कुटुंब संस्था असू द्या, विवाह संस्था असू द्या, धर्मसंस्था असू द्या किंवा राज्यसंस्था असू द्या, त्या प्रत्येक संस्था निर्माण होण्यामागे मानवाच्या विविध प्रकारच्या गरजांची पूर्तता करणे हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश असलेला आपणास दिसून येतो. कारण मानव जो प्राणी आहे तर त्या मानवाच्या असंख्य प्रकारच्या गरजा आहेत आणि त्या असंख्य प्रकारच्या गरजा जर समाजाच्या नियमात राहून पूर्ण झाल्या तरच समाजामध्ये नैतिकता ही टिकून राहण्यास मदत होईल. आणि म्हणून याच दृष्टिकोनातून मानवाच्या ज्या काही विविध प्रकारच्या गरजा आहेत त्या विविध प्रकारच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवी समाजानेच स्वतःहून किंवा मुद्दाम या विविध प्रकारच्या सामाजिक संस्था निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रमुख अशा प्रकारची संस्था जर आपण विचारात घेतली तर ती म्हणजे कुटुंब संस्था आहे. आपणास सगळ्यांना माहीतच आहे की असा एकही मानवी समाज नाही की ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची संस्था नाही, किंवा जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपणास असं एकही पृथ्वीतलावरील ठिकाण दिसणार नाही, मानवी समाज दिसणार नाही की ज्या ठिकाणी कुटुंब संस्था आपल्याला दिसणार नाही. याचाच अर्थ कुटुंब संस्थेचे अस्तित्व हे सर्वत्र म्हणजेच जिथे जिथे मानव आहे त्या प्रत्येक ठिकाणी तिचं अस्तित्व असल्याचं आपल्याला दिसून येईल. फक्त फरक एवढाच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जी कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळते त्याच्या स्वरूपामध्ये मात्र आपल्याला निश्चितपणे वेगळेपणा किंवा भिन्नता असल्याचं दिसून येतं. जसं उदाहरणार्थ काही ठिकाणी आपल्याला संयुक्त कुटुंब पद्धती पाहावयास मिळते तर काही ठिकाणी आपल्याला विभक्त कुटुंब पद्धती पाहावयास मिळते. याशिवाय काही ठिकाणी आपल्याला मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे अस्तित्व जाणवते तर काही ठिकाणी आपल्याला पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचे अस्तित्व जाणवते. याही शिवाय आणखी काही जर भाग विचारात घेतलास तर आपल्याला असंही दिसतं की काही ठिकाणी एकविवाही कुटुंब पद्धती आहे आणि काही ठिकाणी बहुविवाही कुटुंब पद्धतीसुद्धा आपल्याला दिसून येते. परंतु आपण हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो की प्रत्येकच ठिकाणी कुटुंब संस्था अस्तित्वात आहे. पृथ्वी तलावरती विविध प्रकारचे समुदाय आहे. मग ग्रामीण समुदाय आहे, शहरी समुदाय आहे, आदिवासी समुदाय आहे. त्यामध्ये म्हणजे प्रगत समाजापासून ते अप्रगत समजल्या जाणाऱ्या आदिवासी समाजापर्यंत सर्वत्रच कुटुंब संस्था ही अस्तित्वात आहे. आता जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धतीचं अस्तित्व हे प्रामुख्याने तुम्हाला कोणत्या समुदायात जर पाहायला मिळत असेल तर ते म्हणजे ग्रामीण समुदाय. याशिवाय जर आपण जर वेगवेगळे आधार विचारात घेतले की जसं म्हणजे कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे त्या सदस्य संख्येच्या आधारावरती सुद्धा आपल्याला कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. तर कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे त्या आधारावरती कुटुंबाचे दोन ठळक प्रकार पडतात. एक म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती आणि दुसरे कुटुंब म्हणजे अर्थात विभक्त कुटुंब पद्धती. याचप्रमाणे कुटुंबाची सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे किंवा ती सत्ता कोणाकडे केंद्रित झालेली आहे या आधारावरती सुद्धा कुटुंबाचे दोन ठळक प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आहे अर्थात मातृसत्ताक कुटुंब पद्धती आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे पितृसत्ताक कुटुंब पद्धती. याचप्रमाणे विवाहाचं स्वरूप काय आहे या आधारावरती सुद्धा कुटुंबाचे दोन ठळक प्रकार आपल्याला पडलेले दिसतात. एक म्हणजे एकविवाही कुटुंब पद्धती आणि दुसरं म्हणजे बहुविवाही कुटुंब पद्धती. तर अशा प्रकारे प्रत्येकच ठिकाणी
कुटुंब संस्था तिचं अस्तित्व आहे हे आपल्याला वरील सर्व मुद्द्यांवरून लक्षात आलेलंच असेल. धन्यवाद.